श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. चंद्रग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात सुद्धा त्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्याचे चांगले वाईट परिणाम हे माणसावर होतात हे सांगितलं गेलेलं आहे. म्हणूनच आपल्याकडे पूर्वीपासून ग्रहण हे पाळलं जातं. हिंदू धर्मानुसार सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाला अशुभ मानलं जातं. असं म्हणतात की जेव्हा ग्रहण लागतं तेव्हा नकारात्मकता वाढते. त्यामुळे या दरम्यान पूजा किंवा कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. ग्रहणामध्ये सूतक काळावर विशेष लक्ष दिले जाते. या काळात काही नियमांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण कधी आहे, हे भारतात दिसणार आहे का, तसेच गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाळावे का, त्याचा सूतक काळ, वेद काळ, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम पाहूया आपण चंद्रग्रहण म्हणजे काय. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा पृथ्वीमुळे चंद्रापर्यंत सूर्यप्रकाश हा पोहोचत नाही. सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. अशा परिस्थितीत आपल्याला चंद्रग्रहण दिसते. ग्रहणादरम्यान चंद्र कधी एकदम काळा दिसतो तर कधी तांबूस दिसतो. 2026 मधील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण हे 28 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे. हे एक खंडग्रास म्हणजेच अंशिक चंद्रग्रहण असेल, ज्यामध्ये चंद्राचा जवळपास 96% भाग हा पृथ्वीच्या सावलीत जाईल व तो तांबूस म्हणजेच ब्लड मूनसारखा दिसेल. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण कधी दिसणार आहे तर हे ग्रहण 28 ऑगस्ट रोजी सकाळी 8:06 सुरू होईल. या ग्रहणाचा मध्यबिंदू सकाळी 9:43 असेल आणि या ग्रहणाची समाप्ती ही 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11:22 असणार आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नाही. भारतामध्ये हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे त्याचा कोणताही धार्मिक सूतक काळ किंवा नियम पाळण्याचे बंधन असणार नाही. पूजा आणि इतर शुभकार्य तुम्ही नेहमीप्रमाणे या दिवशी करू शकता. हे ग्रहण कुंभ रास आणि शतभिषा नक्षत्रात घडत आहे. पहा, भारतामध्ये हे ग्रहण दृश्यमान म्हणजे दिसत नसले तरी ज्योतिषीय गणनेनुसार याचा काही राशींवर प्रभाव हा नक्कीच पडतो. त्यातील राशी आहेत कर्क, सिंह, वृश्चिक आणि मीन. या राशींना मानसिक किंवा आर्थिक बाबतीत संमिश्र प्रभाव हा पडू शकतो असे मानले जात आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसत नसले तरी जगातील अनेक भागातून हे स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते. तर हे ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे तर जगभरातून हे ग्रहण प्रामुख्याने उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि पॅसिफिक महासागर क्षेत्रामध्ये हे ग्रहण पूर्णपणे दिसणार आहे. युरोप, आफ्रिका आणि पूर्व आशियातील काही भागामध्ये चंद्र मावळताना किंवा उगवताना हे ग्रहण अंशिक स्वरूपात दिसेल. विशेषतः अमेरिकेमध्ये 96% ब्लड मून पाहायला मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, ज्यामुळे सूतकाळ देखील वैध राहणार नाही. म्हणजे सूतकाळ आपल्याला पाळायचे नाही किंवा नियम पाळायचे नाहीत का, विशेषतः गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाळायचे की नाही हे सविस्तर पाहूया. हा दिवस श्रावण पौर्णिमेचा म्हणजेच रक्षाबंधनाचा आहे. भारतात हे ग्रहण दिसत नसल्यामुळे धार्मिक नियमानुसार भारतात सूतक काळ पाळण्याची गरज नाही. त्यामुळे राखी बांधणे, नारळी पौर्णिमा साजरी करणे किंवा इतर सर्व धार्मिक विधी नेहमीप्रमाणे कोणत्याही बंधनाशिवाय तुम्ही करू शकता. परंतु वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हे ग्रहण कुंभ राशीत आणि शतभिषा नक्षत्रात होत आहे. भारतात हे दिसत नसले तरी मानसिक व भावनिक पातळीवर काही राशींवर याचा प्रभाव पडू शकतो. जरी सूतक पाळायचे नसले तरी ग्रहणाच्या काळात वातावरणातील ऊर्जा बदलत असते. त्यामुळे ज्योतिषीय उपायांना महत्त्व दिले जाते. ग्रहण पाळणे म्हणजे खूप कट्टरपणे किंवा काही गोष्टी ज्या आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने सांगितल्या जातात तसं ग्रहण पाळणं महिलांनी, गर्भवती महिलांनी बिलकुल करू नये. म्हणजेच ब्रह्मांडामध्ये ही घटना घडत आहे. ग्रहण कुठल्याही भागात दिसत असले तरी त्याचे सूक्ष्मकण हे वातावरणामध्ये मिसळलेले असतात. अशावेळी गर्भवती महिला या जास्त सेन्सिटिव्ह झालेल्या असतात. मग अशावेळी या ग्रहण काळात ज्यावेळी ही घटना घडत आहे त्यावेळी नामस्मरण, जप, अनुष्ठान या गोष्टी तुम्ही करू शकता. तसेच हनुमान चालिसा, स्तोत्र, रामचरित्र अशा गोष्टी तुम्ही वाचू शकता, ऐकू शकता.
गणपती स्तोत्र असेल, मंत्र, गणपती अथर्व शीर्ष तुम्ही म्हणू शकता, परंतु अगदी जास्त स्ट्रिक्ट हे ग्रहण पाळू नये. विशेषतः गर्भवती महिलांनी जेवण न करणे, पाणी न पिणे या सर्व गोष्टी गर्भवती महिलांनी टाळाव्या. त्यांच्या या ज्या नैसर्गिक क्रिया आहेत, म्हणजेच लघवीला जाणे, टॉयलेटला जाणे, पाणी पिणे, जेवण करणे, या सर्व क्रिया त्यांनी रोखून धरू नये. अशा गोष्टी जर तुम्ही रोखून धरल्या तर तुमच्या होणाऱ्या बाळावर आणि तुमच्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तर या गोष्टी गर्भवती महिलांनी कटाक्षाने टाळाव्यात. ज्योतिषशास्त्रानुसार गर्भवतीने त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. मन शांत ठेवावं, कारण ब्रह्मांडामध्ये ही घटना घडत आहे. हे ग्रहण कुठल्या तरी भागात दिसत आहे, त्यामुळे त्याचे सूक्ष्मकण हे वातावरणामध्ये मिसळलेले असतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. मैत्रिणींनो, ग्रहणाच्या दिवशी राहू आणि केतू या पाप ग्रहांचा प्रभाव वाढतो. ते सक्रिय होतात. चंद्रग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात सुद्धा त्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्याचे चांगले वाईट परिणाम हे माणसावर होतात हे सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे या काळात निसर्गात होणाऱ्या बदलांचा मनुष्याच्या शरीरावर परिणाम होत असतो. त्यात गर्भवती स्त्रिया या 2 जीवांचा सांभाळ करत असतात. बाह्य स्थितीत त्यांच्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यायला हवी, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं गेलं आहे. हिंदू धर्मामध्ये कुंडलीतील ग्रहांच्या हालचालीवर तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी घडत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण दोन्ही ग्रहण 12 राशींच्या लोकांवर परिणाम करतात. मैत्रिणींनो, धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहणाची घटना शुभ मानली जात नाही. जर तुम्ही धार्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही त्याचं पालन नक्कीच करू शकता. असं मानलं जातं की ग्रहणाच्या वेळी काही विशेष गोष्टींची काळजी घेतली तर कुटुंबाच्या आणि व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम होत नाही. धार्मिक मान्यतेनुसार ग्रहणादरम्यान घराबाहेर पडू नये. विशेषतः गरोदर महिलांनी ग्रहण काळात विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण काळात व्यक्तीच्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो, ज्याचा व्यक्तीच्या जीवनावर नक्कीच चांगला किंवा वाईट परिणाम होतो. हे टाळण्यासाठी ज्योतिषशास्त्रातही अनेक नियम सांगण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांना या काळात काही खास गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. असे मानले जाते की ग्रहण काळात गर्भवती महिलांनी कोणतेही विशेष काम करू नये. असे केल्याने न जन्मलेल्या बाळावर त्याचा वाईट परिणाम होतो. असे कोणते नियम आहेत ज्याचे पालन केल्यामुळे गर्भवती महिलांच्या पोटी येणारे बाळ हे निरोगी जन्माला येईल? तर ते नियम आपण यापुढे जाणून घेऊयात. सर्वात पहिली वस्तू आहे तीक्ष्ण वस्तू. तर गर्भवती महिलांनी ग्रहण काळात चाकू, कात्री, सुया इत्यादी ज्या काही धारदार वस्तू आहेत तर ते वापरणं टाळायचं आहे. असं मानलं जातं की या नियमांचं पालन न केल्यास बाळाच्या कोणत्याही भागाला हानी पोचू शकते. दुसरा नियम असा आहे घराबाहेर पडू नये. गरोदर महिलांनी ग्रहण काळात तयार केलेले अन्न खाऊ नये. असे म्हणतात की जर तुम्ही ते अन्न खाल्ले तर त्यावेळी पडणारे जे काही हानिकारक किरण आहेत तर ते अन्न दूषित करतात. त्यामुळे ग्रहण सुरू होण्याआधी त्या ग्रहणामध्ये तुम्ही तुळशीची पाने टाकू शकता. ग्रहण संपल्यानंतर ते काढून टाका. असे केल्याने ग्रहणानंतरही अन्न शुद्ध राहते. ग्रहणानंतर अंघोळ करणे आवश्यक आहे. ग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलेने अंघोळ केलीच पाहिजे, अन्यथा तिच्या बाळाला त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात. ग्रहण काळात पती पत्नीने शारीरिक संबंध ठेवणे टाळावे. याशिवाय ग्रहण काळात झोपणे, कोणते औषध घेणे, देवाच्या मूर्तींना स्पर्श करणे टाळावे. तसेच अनादी काळापासून असे मानले जाते की ग्रहणाचा गर्भाच्या विकासावर परिणाम होतो आणि गर्भवती महिलेच्या शरीरात हार्मोनल बदल देखील होतात. या बदलांमुळे गर्भवती महिलेच्या मूडमध्ये स्विंग, चिंता आणि लालसा जाणवते. याला कोणताही शास्त्रीय आधार नसला तरीही हा धोका टाळण्यासाठी भारतात गर्भवती महिलांना ग्रहण काळात घराबाहेर पडण्यास मनाई केली जाते. जर तुम्ही धार्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही त्याचं पालन करू शकता. याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, परंतु तरीही तुम्ही तुमच्या बाळाला कोणत्याही प्रकारच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी हे ग्रहणाचे जे काही 3-4 तास आहेत तर ते तुम्ही नक्कीच पाळू शकता. तर मैत्रिणींनो, जी ग्रहणं भारतातून दिसतच नाहीत ती भारतातून पाळायला देखील मान्य नाहीत. म्हणजेच काय तर धार्मिकदृष्ट्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे देखील या ग्रहणाचं महत्त्व नाही. या ग्रहणाचा सूतक काळ देखील किंवा वेद काळ असेल ते पाळण्याची गरज नाही. म्हणून गर्भवती किंवा इतर कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही, कारण ग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे आणि ग्रहणामुळे तुमच्या बाळावर तुमच्यावर काही विपरीत परिणाम होईल असं बिलकुल नाही आहे. फक्त मोठ्याचं ऐकण्याचं आपल्याला समाधान मिळावं. पूर्वापारपासून या सगळ्या चालीरीती आपल्याकडे चालत आलेल्या आहेत आणि ग्रहण काळात असं म्हटलं जातं की धार्मिक कार्य केलं तर त्याचं पुण्यफळ हे जास्त मिळतं, अधिक पटीने मिळतं. त्यामुळे ग्रहण काळात तुम्ही
जप, मंत्र, अनुष्ठान या गोष्टी करणं, हनुमान चालिसा, दुर्गा सप्तशती पाठ, गणपती अथर्वशीर्ष या सगळ्या गोष्टी तुम्ही करणं महत्त्वाच्या आहेत. यामुळे तुम्हाला मनाची शांती देखील मिळेल आणि मनात थोडीशी जी काही भीती असेल तर ती देखील दूर होईल. तुम्ही गर्भवती असाल तर कुठल्याही ग्रहण अतिशय स्ट्रिक्ट पाळणं गरजेचं नाही. हे ग्रहण पाळावे की नाही ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. तरीसुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीत कोणतेही ग्रहण असले तरी ते पाळले जाते. मोठ्यांनी आपल्यावर तसे संस्कार केले आहेत म्हणून फक्त मोठ्याचं ऐकल्याचं आपल्याला समाधान मिळावं, कुठलीही शंका कुशंका मनात राहू नये यासाठी ग्रहण कालावधीमध्ये तुम्ही धार्मिक पठण, हनुमान चालिसा वगैरे, गणपती अथर्वशीर्ष अशा गोष्टी म्हणू शकता, वाचू शकता, ऐकू शकता. आजचा हा व्हिडिओ इथे संपतोय. आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. अजूनही काही तुमच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही नक्की विचारू शकता. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.